नमस्कार मित्रांनो, मी आहे दासर. आता आपण पाहणार आहोत कॉम्प्युटर नेटवर्क मधील प्रकार. तर त्यापैकी आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत लोकल एरिया नेटवर्क, की ज्याला आपण लॅन असं ओळखतो. तर पाहूया आपण लॅन विषयी. द लोकल एरिया नेटवर्क म्हणजेच लॅन is a network which is designed to operate over a small physical area such as an office, factory or group of buildings. LAN are very widely used in variety of applications. तर मित्रांनो, ऑफिसमधले नंबर ऑफ कॉम्प्युटर असतील, ते ज्यावेळी एकमेकाला जोडले जातील, तर त्या ठिकाणी निर्माण होणारं जे नेटवर्क आहे त्याला आपण लॅन म्हणणार आहोत. म्हणजेच लॅन हे अशा कॉम्प्युटरचं नेटवर्क असतं की जे स्मॉल फिजिकल एरियामध्ये निर्माण झालेलं असतं. जसं की छोट्याशा ऑफिसमध्ये, फॅक्टरीमध्ये असेल किंवा प्रत्येक बिल्डिंगच्या ठिकाणी येणारे जे वेगवेगळे कॉम्प्युटर्स आहेत हे एकमेकाला जोडून म्हणजे ग्रुप ऑफ बिल्डिंग मधील कॉम्प्युटर एकमेकाला जोडून देखील काय निर्माण होणार आहे, लॅन निर्माण होणार आहे. तर आपण ऑफिसेस, फॅक्टरीज, बिल्डिंग्स हे आपल्याला मल्टिपल प्लेसवरती मल्टिपल स्वरूपात त्या ठिकाणी अवेलेबल आपल्याला असलेले पाहायला मिळतात आणि त्या ठिकाणी कॉम्प्युटर सिस्टीम्स निर्माण झालेले असतात आणि त्या एकमेकाला जोडलेले असतात आणि त्यातून निर्माण झालेले जे काही लॅन्स असतात हे आता वाईडली युज्ड कन्सेप्ट आहे. बरोबर आहे ना? म्हणजे प्रत्येक ऑफिसमध्ये नेटवर्क हे निर्माण झालेलंच आहे आणि त्या ठिकाणी निर्माण झालेल्या स्मॉल एरियातल्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, लोकल एरिया नेटवर्क असं म्हणतो. LANs are easy to design and troubleshoot. The personal computers and workstations in the offices are interconnected via LAN. तर लॅन हे डिझाईन करायला खूप सोपे असतात किंवा त्याच्यावरती आपण निर्माण केल्यानंतर येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते ट्रबल शूट करण्यात देखील आपल्याला सोपं आणि सोयीस्कर असतं, कारण की त्याची मुळात साईजच कमी असते आणि आपल्याला साईज कमी असल्यामुळे प्रत्येक मशीनमध्ये आपल्याला ऑब्झर्वेशन करून किंवा प्रत्येक मशीनचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर कोणतं मशीन या ठिकाणी चुकीचं काम करते, केबल कुठे ब्रेक झालेली आहे, कोणत्या केबलमध्ये आपल्याला फेल्युअर आलेला आहे, तिथे कोणत्या प्रकारचं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची कमतरता निर्माण झालेली आहे, तर आपल्याला इझिली त्या ठिकाणी काय करता येऊ शकणार आहे, त्या ठिकाणी डायग्नोज करता येऊ शकणार आहे. ओके. तर अशा पद्धतीनं आपण जे लॅन्स आहेत ते आपल्याला इझिली डिझाईन करता येतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला ट्रबल शूटिंग देखील इझिली करता येणार आहे. नेक्स्ट मुद्दा आहे द एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अँड शेअरिंग ऑफ रिसोर्सेस बिकम इझी बिकॉज ऑफ लॅन. तर एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये माहिती पाठवणे म्हणजे रिसोर्स किंवा इन्फॉर्मेशन शेअरिंग जो प्रकार आहे तो आपल्याला इझिली लॅनच्या साहाय्याने पूर्ण करता येणार आहे. म्हणजेच एका फॅक्टरीमधलं जे लॅन आहे ते दुसऱ्या फॅक्टरीमधल्या लॅनशी आपल्याला केबलच्या साहाय्याने कनेक्ट करता येणार आहे. त्यामुळे एका फॅक्टरीमधला डेटा आपल्याला दुसऱ्या फॅक्टरीमध्ये असणाऱ्या कॉम्प्युटरमधील किंवा त्या लॅनमधील कॉम्प्युटरसाठी काय करता येणार आहे, पाठवता येणार आहे. ओके. सो एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला हे लॅनच्या माध्यमातून म्हणजे बरेचसेच लॅन एकमेकाला आपल्याला पुढे जाऊन जोडता येणार आहेत. त्याचा जो एक वेगळा प्रकार निर्माण होणार तो आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत. किंबहुना तुम्हाला या लोकल एरियाचा जर विचार करायचा झाला तर एका फॅक्टरीमधलं मशीन, कॉम्प्युटर मशीन जे आहे ते त्या फॅक्टरीमधल्या अन्य मशीनला जोडलं गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इन्फॉर्मेशन जो शेअरिंग प्रकार आहे तो इझिली होणार आहे. In LAN, all the machines are connected to a single cable. Different types of topologies such as bus, ring, star, tree, etc. are used for the LAN. तर LAN जर तयार करायचं असेल तर आपल्याला टोपोलॉजीज वापरावे लागतात आणि या टोपोलॉजीचे प्रकार आहेत, बस असेल, रिंग असेल, स्टार असेल किंवा ट्री असेल, असं वेगवेगळ्या प्रकारच्या टोपोलॉजीज आहेत त्या आपल्याला वापर करून पैकी एका किंवा मल्टिपल टोपोलॉजीचा आपण एका लॅनसाठी काय करू शकतो, वापर करू शकतो आणि त्यातून आपण लॅन निर्माण करू शकतो. तर टोपोलॉजी काय ते आपण पुढील पिक्चरमध्ये आपण फॉर एक्झाम्पल म्हणून पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपल्याला टोपोलॉजी लक्षात येईल. लॅन युजेस अ लेयर्ड आर्किटेक्चर अँड दे आर कॅपेबल ऑफ ऑपरेटिंग ॲट हंड्रेड्स ऑफ मेगाबाइट्स पर अ सेकंड MBPS. ओके. तर लॅन हे लेअर्ड आर्किटेक्चर यूज करतं, म्हणजेच OSI लेअर्ड आर्किटेक्चर हे वापरलं जातं लॅनच्या द्वारा. हे लेअर्ड आर्किटेक्चर काय आहे ते आपल्याला पुढील लेक्चरमध्ये किंवा चॅप्टरमध्ये आपल्याला ते अभ्यासाला मिळणार आहे. आणि लॅनमध्ये जे मिळणारं स्पीड आहे त्याच्यावरतीच आता आपण फोकस करूया. लेअर्ड आर्किटेक्चर तुम्हाला या ठिकाणी कळणार नाही आहे, बट या ठिकाणी आपल्याला जे स्पीड आहे 100 MBPS स्पीड आपल्याला हे कोणासाठी मिळून जाणार आहे,
लॅन या नेटवर्क आर्किटेक्चरसाठी मिळून जाणार आहे. अ लोकल एरिया नेटवर्क इज युजली अ प्रायव्हेटली ओन्ड अँड लिंक्स द devices in a single office building or campus of up to a few kilometers in size. तर लॅन जे आहे हे शक्यतो प्रायव्हेट नेटवर्क असतं आणि हे आपल्याला एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या बिल्डिंगमध्ये, एखाद्या कॅम्पसमध्ये किंवा सर्टन किलोमीटरच्या एरियामध्ये निर्माण झालेलं नेटवर्क असणार आहे. नेक्स्ट, depending on the needs of an organization and type of technology used, LAN can be as simple as a few computers and a printer at home, or it can contain many computers in a company and include voice, sound, and video peripherals. तर आपल्या ऑर्गनायझेशनची गरज काय आहे, तर त्यानुसार आपण आपल्या लॅबमध्ये काय करणार आहोत, प्रिंटर शेअर करू शकणार आहोत, ऑडिओ व्हिडिओज शेअर करू शकणार किंवा त्याचे जे ऑडिओ आणि व्हिडिओचे जे डिव्हायसेस आहेत तेही देखील आपण शेअर करू शकणार आहोत. तर पण आपल्याला त्या ऑर्गनायझेशनमध्ये या ॲडिशनल डिव्हायसेसची गरज आहे का हे आपल्याला पहिल्यांदा डायग्नोज करायला पाहिजे, डिटेक्ट करायला पाहिजे. नेक्स्ट, लॅन आर वाइडली युज्ड टू अलाउ रिसोर्सेस LAN are widely used to allow the resources to be shared between personal computer or workstation. The resources to be shared can be hardware like printer or software or data. तर लॅन मध्ये आपण जाणलेलंच आहे की आपल्याला हार्डवेअर त्याचबरोबर सॉफ्टवेअर हे आपल्याला एका मशीन पासून दुसऱ्या मशीन पर्यंत पाठवता येतं किंवा ते अमाउंट शेअर केलं जातं हे आपण ऑलरेडी जाणलेलं आहे. In a LAN, one of the computer can become server, serving all the remaining computers called the clients. Software can be stored on a server and it can be used by remaining clients. तर लॅन मध्ये आपल्याला क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर पाहायला मिळेल की ज्या ठिकाणी जो सर्व्हर मशीन असतो की ज्या ठिकाणी सॉफ्टवेअर स्टोअर केले जातात, डेटा स्टोअर केला जातो आणि हे जे सर्व्हर मशीन्स असतात ते नेहमी क्लायंट मशीनला काय करत असतात, सॉफ्टवेअरचा आणि डेटाचा पुरवठा करत असतात. म्हणजे पुरवठा करणारा हा सर्व्हर असणार आहे आणि पुरवठा वापरणारा हा कोण असणार आहे, क्लायंट असणार आहे. ओके. नेक्स्ट, लॅन आर ऑल्सो डिस्टिंग्विश्ड फ्रॉम मॅन अँड वॅन बेस्ड ऑन द ट्रान्समिशन मीडिया दे यूज अँड द टोपोलॉजी. तर लॅन प्रमाणेच आणखी दोन नेटवर्कचे प्रकार आहेत. पुढचा आहे मॅन, तर त्याच्या पुढचा आहे वॅन. या तिघांचं जर आपण डिफरन्स किंवा कम्पॅरिझन करायला गेलो तर त्याच्यामध्ये वापरात येणारे जे ट्रान्समिशन मीडियाज जे आहेत आणि टोपोलॉजीज जे आहेत या धर्तीवरती आपल्याला त्यांना काय करता येतं, कम्पेअर करता येतं. In a general given, LAN will be use only one type of transmission medium. The most common networking topologies used are bus, ring and star. तर LAN मध्ये शक्यतो एकच ट्रान्समिशन मीडिया वापरला जातो आणि टोपोलॉजीचा जर विचार करायला गेलो तर बस, रिंग आणि स्टार अशा पद्धतीच्या टोपोलॉजीज ह्या लॅन साठी वापरल्या जाणार आहेत. ओके. The data rates for LAN can now range from 10 Mbps to 16 gigabytes per second. तर डेटा रेट या ठिकाणी लॅन साठीचा आपण विचारात घेतला की जो 10 Mbps पासून 16 Gbps पर्यंत असू शकतो. फीचर्स ऑफ लॅन्स किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लॅन पाहतो आपण आता. व्हेरी हाय डिग्री ऑफ इंटरकनेक्शन्स बिटवीन द कॉम्प्युटर्स, म्हणजे प्रत्येक कॉम्प्युटर हा एकमेकाला कोणत्या ना कोणत्या तरी वेने काय झालेला असणार आहे, कनेक्ट झालेला असणार आहे. नेक्स्ट, हाय रेट ऑफ डेटा ट्रान्समिशन. एरिया कमी असल्यामुळे कॉम्प्युटर एकमेकाला जोडल्यामुळे फास्टली, कमी डिस्टन्स असल्यामुळे ते काय होणार आहे, एकमेकाला फास्टली डेटा किंवा हाय रेटमध्ये डेटा पाठवू शकणार आहे. तिसरा फीचर आहे फिजिकल कनेक्शन्स ऑफ कॉम्प्युटर्स इन लॅन इज इझी. तर आपण जाणलेलंच आहे की एरिया कमी असल्यामुळे, कमी कॉम्प्युटर्स असल्यामुळे त्या एरियामध्ये आपल्याला जे हार्डवेअर किंवा फिजिकल कनेक्शनचा जो काही सेटअप आहे तो आपल्याला इझिली पूर्ण करता येणार आहे. एव्हरी कॉम्प्युटर इन अ लॅन कॅन कम्युनिकेट विथ एव्हरी अदर कॉम्प्युटर्स. प्रत्येक कॉम्प्युटर हा एकमेकाशी लॅन मध्ये काय होणार आहे, बोलत राहणार आहे किंवा एकमेकाला शेअरिंग आणि एक्सचेंजिंग करत असणार आहे. पाचवा मुद्दा आहे द मीडियम युज्ड फॉर द डेटा ट्रान्समिशन इज इनएक्सपेन्सिव्ह. तर मीडियम हे शक्यतो एकच प्रकारचं वापरलं जाणार आहे लॅन मध्ये, त्यामुळे ते शक्यतो जास्त प्रमाणात कॉस्टली असणार नाही आहे. हे देखील फीचर आपल्याला लॅनच्या अंडर पाहायला मिळणार आहे.
तर लॅनची आपण एक टोपोलॉजी विचारात घेऊया. तर या ठिकाणी आपण मगाशीच मांडलेलं आहे, आपण एकतर लॅनसाठी बस टोपोलॉजी, रिंग टोपोलॉजी किंवा स्टार टोपोलॉजी वापरू शकणार आहोत. तर या अगोदरच्या सेशनमध्ये तुम्हाला मी नेटवर्क ज्या ठिकाणी दाखवलेलं आहे, याच्यामध्ये सेंटरला हब असतो आणि त्याला ऑल अदर कॉम्प्युटर जोडले असतात, त्याला आपण स्टार टोपोलॉजी म्हणलो. ते आपण या डायग्राम मध्ये घेतलेलं नाही आहे, पण फॉर एक्झाम्पल म्हणून आपण फक्त या ठिकाणी बस टोपोलॉजी आणि रिंग टोपोलॉजीचं इन्क्लुडेशन केलेलं आहे. ओके, टोपोलॉजी काय ते जाणून घेऊया आपण. टोपोलॉजी म्हणजे द वे ऑफ डिझायनिंग द नेटवर्क इज कॉल्ड ॲज टोपोलॉजी. तर या ठिकाणी डिझायनिंगचा वे काय आहे बघा. एक केबल म्हणजे बस म्हटलं जातं. तर एक केबल या ठिकाणी वापरलेले आहे, आणि हा एकाच केबलला काय केलेलं आहे, मल्टिपल कॉम्प्युटर जोडलेले आहे. अशा पद्धतीच्या निर्माण झालेल्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, बस टोपोलॉजी, किंवा या डिझाईनला आपण बस टोपोलॉजी असं म्हणतो. तर केबललाच आपण काय म्हणतो, बस, आणि अशा पद्धतीच्या नेटवर्क डिझाईनला काय म्हटलं जाणार आहे, बस टोपोलॉजी म्हटलं जाणार आहे. टोपोलॉजी म्हणजेच काय, नेटवर्कचं डिझाईन. ओके, नेक्स्ट आपण पाहतोय रिंग टोपोलॉजी. तर रिंग टोपोलॉजी मध्ये काय केलं जातं, तर प्रत्येक कॉम्प्युटर हा एकमेकाला जोडला जातो, आणि फर्स्ट कॉम्प्युटर हा नेहमी कशाला जोडला जातो, लॉस्ट कॉम्प्युटरला जोडला जातो. सो अशा पद्धतीचे जे स्ट्रक्चर असणार आहे, याला आपण काय म्हटलं जाणार आहे, रिंग टोपोलॉजी असं म्हटलं जाणार आहे. बघा, फर्स्ट कॉम्प्युटर नेक्स्टला, नेक्स्ट कॉम्प्युटर नेक्स्टला, नेक्स्ट कॉम्प्युटर नेक्स्टला, असं करत करत लास्ट कॉम्प्युटर पुन्हा फर्स्टला जोडला जाणार आहे, आणि निर्माण होणाऱ्या ज्या नेटवर्कला आपण काय म्हणणार आहोत, रिंग टोपोलॉजी असं म्हणणार आहोत. ओके, स्टार टोपोलॉजी आपण फॉर एक्झाम्पल विचारात घेतलेलंच आहे. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण ती डायग्राम पाहिलेली आहे, की ज्याच्यामध्ये आपल्याला सेंटरला हब असणार आहे आणि त्याला ऑल अदर कॉम्प्युटर्स जोडले जाणार आहेत. अशा पद्धतीच्या नेटवर्कला आपण काय म्हणतो, किंवा डिझाईनला काय म्हणतो, स्टार टोपोलॉजी असं म्हणतो. ऍडव्हान्टेजेस पाहूया आपण. पहिला आहे हाय रिलायबिलिटी. फेल्युअर ऑफ इंडिव्हिज्युअल कॉम्प्युटर्स डज नॉट अफेक्ट द एंटायर लॅन. तर लॅन मध्ये एखादं मशीन जर फेल झालं तर पूर्ण नेटवर्क वरती कुठल्याही पद्धतीचा त्याचा परिणाम होत नाही. ओके, इट इज पॉसिबल टू ऍड अ न्यू कॉम्प्युटर इझिली. आपल्याला आणखी ह्या लॅन वरती एखादं कॉम्प्युटर ऍड करायचं झालं तर आपण इझिली ऍड करू शकणार आहोत. द ट्रान्समिशन ऑफ डेटा इज ॲट अ व्हेरी हाय रेट. तर साईज कमी असल्यामुळे, नंबर ऑफ कॉम्प्युटर्स कमी असल्यामुळे, आपण एखादं मशीन वाढवलं किंवा कमी केलं तरी देखील आपल्याला डेटा ट्रान्समिशनचा रेट काय मिळणार आहे, हा जास्तीत जास्तच मिळणार आहे. शेअरिंग ऑफ पेरिफेरल डिव्हाइसेस सच एज अ प्रिंटर इज पॉसिबल. तर आपल्याला या ठिकाणी एखादा प्रिंटर जर आपण या ठिकाणी जोडला, रिंग टोपोलॉजी असू दे किंवा बस टोपोलॉजी असू दे, तर आपल्याला ऑल कॉम्प्युटर्स मध्ये तो एक प्रिंटर काय करता येणार आहे, शेअर करता येणार आहे. ऍप्लिकेशन्स पाहूया आपण. फाईल ट्रान्सफर अँड फाईल ॲक्सेस हा पहिला ऍप्लिकेशन असेल. पर्सनल कॉम्प्युटिंग असेल, ऑफिस ऑटोमेशन असेल, डिस्ट्रीब्युटेड कॉम्प्युटिंग असेल, वर्ड अँड टेक्स्ट प्रोसेसिंग असेल, डॉक्युमेंट डिस्ट्रीब्युशन असेल, रिमोट ॲक्सेस टू डेटाबेस असेल, किंवा इलेक्ट्रॉनिक मेसेज हँडलिंग असेल. हे सगळे ऍप्लिकेशन्स कसे आहेत, लॅनचे आहेत. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला लॅन हा निश्चितच समजलेला असेल. तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला निश्चित कमेंट करू शकता. पुढील सेशनमध्ये आपण आणखी एका नवीन टॉपिक सोबत भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.